हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सकाळी सकाळी गावाकडे गेलो. गावाकडे गेल्याच्या नंतर शेतामध्ये जाऊन खूप दिवस झालं तर पेरूच्या बागेमध्ये फवारणी केली होती. तर ते गवत जळालं का नाही ते पाहिलं. त्यानंतर एक फोम काढून बघितला की जांबाची साईज जी आहे ती किती झालेली आहे. काढायला थोडा त्रास होत होता. एक पेरू सुंदर असा एक पेरू दिसला. तोडल्याच्या नंतर हातामध्ये सुद्धा मावत नव्हता. नियर अबाउट 500 ग्रॅमचा हा पेरू असेल. वडील गावाकडे असल्यामुळे गायींना पाणी पाजायचं होतं. गाईला पाणी पाजायला आणल्याच्या नंतर ही गाय जरा रुसल्यासारखंच करत होती. हिला म्हणलं पी बाई पाणी. त्यानंतर कसं तरी हिने बळच पाणी पिलं. पाणी पिल्याच्या नंतर घास तोडून आणला व या गाईंना टाकला. ही गाय जरा हावऱ्यासारखंच करत होती. मग काय, भूक लागली असल्यामुळे पेरू घेतला आणि खायला चालू केला. एकदम सुंदर पेरू असल्यामुळे मज्जाच आली. घरी आलो. घरी आल्याच्या नंतर मम्मीला पेरू काढून दाखवला. मम्मी म्हटली कष्टाचं फळ आहे वागा. त्यानंतर मी मुरुडला आलो, कारण 5 वाजता बॅचेस चालू होणार होत्या. आल्याच्या नंतर क्लासवरती आल्याच्या नंतर मॅडमचं नवीन ॲडमिशन झाले होतं. त्याला मॅडम व्यवस्थित समजून सांगत होत्या की अबॅकस म्हणजे काय असते. बाकीचे सर्व विद्यार्थी हे आपापले अबॅकसवरती गणितं सोडवत होते. माझी नवीन बॅच चालू झाली होती. त्या विद्यार्थ्यांना प्रिंटेड नोट्स द्यायच्या होत्या, त्यामुळे मी प्रिंटरवरती नोट्स प्रिंट करत होतो. प्रिंट झाल्याच्या नंतर ते स्टॅपल पण केल्या. अशा पद्धतीने आजचा दिवस खूप आनंदायी गेला. बाय बाय. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.